Today we will see the types of maintenance. What are the types of maintenance and a classification of maintenance? First, maintenance is basically classified in two types. First type is planned maintenance and second type is unplanned maintenance. What is mean by planned and what is mean by unplanned? After this classification, these two types are also classified in different types. So first, planned maintenance is classified, or types of planned maintenance are: first, preventive maintenance or preventive planned maintenance. In that, second, corrective maintenance. In other word, we said for corrective maintenance is also remedial maintenance. Corrective or remedial maintenance. Third one is routine maintenance. So these three are the types of planned maintenance. After that, unplanned maintenance are classified in first, special type maintenance, and second, emergency maintenance. Unplanned maintenance are classified in two types: special maintenance and emergency maintenance. Now we will see one by one what is mean by preventive maintenance, corrective maintenance, routine maintenance, special maintenance, and emergency maintenance. So basically maintenance, the planned maintenance आणि unplanned maintenance. आता फॉर एक्झाम्पल, एक स्टील कन्स्ट्रक्शन आहे, तर या स्टील कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन्ड मेंटेनन्स और रूटीन मेंटेनन्स म्हणून आपण काय करतो? इन जनरल एखादं स्टीलचं स्ट्रक्चर आहे, त्या स्टीलच्या स्ट्रक्चरची जर तुम्हाला लाईफ वाढवायची असेल तर तुम्ही त्याला काय करतात? डेली बेसिसवरती किंवा रूटीन बेसिसवरती पेंट. एखादं स्टील स्ट्रक्चर आहे, त्या स्टील स्ट्रक्चरची जर लाईफ तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला त्याला प्लॅन्ड मेंटेनन्स किंवा रूटीन मेंटेनन्स काय देताल? कलर प्रोव्हाइड करू शकतो. तुम्ही काय करणार आहात? त्याला प्रोव्हाइड करणार आहात. तर हे जे काही कलरिंग आहे आफ्टर 5 इयर्स, आफ्टर 6 इयर्स, हे काय झालं? तुमचं प्लॅन्ड मेंटेनन्स झालं. हा लक्षात. आणि जर एखादं मेंटेनन्स तुम्हाला अकॉर्डिंग टू सिच्युएशन करायचं असेल तर त्याला आपण बेसिकली काय म्हणणार? अनप्लॅन्ड मेंटेनन्स म्हणणार. तर असे जे काही प्लॅन्ड आणि अनप्लॅन्ड दोन टाइप्स आहेत मेंटेनन्सचे, तर त्याला आपण डिटेलमध्ये आपण पुढे पाहू. तर फर्स्ट आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर व्हॉट इज मीन बाय प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स? द मेंटेनन्स वर्क डन before a defect or damage developed in the structure. So what is mean by preventive? The preventive म्हणजे काय? अगोदर. The maintenance work done before a defect or damage developed in the structure. म्हणजे एखाद्या स्ट्रक्चर मध्ये डॅमेज किंवा डिफेक्ट तयार व्हायच्या अगोदर किंवा क्रिएट व्हायच्या अगोदर जर एखादं मेंटेनन्सचं वर्क आपण जर करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणणार आहोत. जसं की आपण आता एक्झाम्पल दिलेलं होतं, फॉर अ स्टील स्ट्रक्चर पेंटिंग और करेसिव्ह रेजिस्टन्स पेंटिंग इज द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वर्क फॉर अ स्टील स्ट्रक्चर. म्हणजे एखादं स्टील स्ट्रक्चर करोड होऊ नये त्यासाठी जी काही आपण मेंटेनन्सची प्रोसिजर करणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्रोसिजर म्हणणार आहोत. तर ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट वर्ड कुठला असेल? डन बिफोर. म्हणजे डिफेक्ट
आढळायच्या अगोदर जी काही प्रोसेस असेल मेंटेनन्सची त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणणार. इट्स अन ऍक्टिव्ह टेक्निक टू प्रिव्हेंट द कोलॅप्स. तर ही काय एक ऍक्टिव्ह टेक्निक आहे. जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचं फेल्युअर किंवा कोलॅप्स आपल्याला जर थांबवायचं असेल तर ते थांबवण्यासाठी ही एक ऍक्टिव्ह टेक्निक आहे. ऍक्टिव्ह टेक्निक म्हणजे काय, ही तुम्हाला काय करायचे, चालू ठेवायची आहे. डे बाय डे, इयर बाय इयर ही प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे, कंटिन्युअसली. जर तुम्ही ह्याला बंद ठेवलात तर ऑटोमॅटिकली तुमची जी लाईफ आहे स्ट्रक्चरची ती काय होणार आहे, थोडीशी रिड्यूस होणार आहे. त्याच्यामुळे ही ऍक्टिव्ह टेक्निक तुम्हाला जर कोलॅप्स हे प्रिव्हेंट करायचं असेल तर ही तुम्हाला कंटिन्युअसली चालू ठेवावं लागेल. इट प्रोटेक्ट स्ट्रक्चर फ्रॉम द डिटोरिएशन. तेव्हा काल आपण डिटोरिएशनचा मिनिंग काय पाहिलेला होता मराठी, का असेल डिटोरिएशन? खालावणे, तर बिघाड. स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये प्रोटेक्शन हे आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच्या माध्यमातून त्याला करू शकतो. त्यानंतर आहे टू मेंटेन अँड इन्हान्स द रिॲबिलिटी ऑफ स्ट्रक्चर बाय repairing and replacing damaged components before it failure. ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चर मधले काही कंपोनंट्स आपण रिपेअर किंवा रिप्लेस करू शकतो बिफोर द फेल्युअर ऑफ दॅट कंपोनंट इज ऑकर्ड. तर हे झालं तुमचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सची डेफिनेशन आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हे कशा पद्धतीने आपण एखाद्या स्ट्रक्चर वरती अप्लाय करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड टाइप करेक्टिव्ह मेंटेनन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, रिमेडियल मेंटेनन्स. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड करेक्टिव्ह मेंटेनन्स? तर करेक्टिव्ह मेंटेनन्स डिफाइन करताना द मेंटेनन्स वर्क डन आफ्टर अ डिफेक्ट और डॅमेज ऑकर्स इन स्ट्रक्चर. तर बेसिकली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हे काय करतो आपण, बिफोर द डिफेक्ट ऑकर, आणि करेक्टिव्ह मेंटेनन्स हे काय असणार आहे, आफ्टर अ डिफेक्ट और डॅमेज ऑकर इन द स्ट्रक्चर. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणलेलं, करेक्टिव्ह मेंटेनन्स किंवा रिमेडियल मेंटेनन्स म्हणलेलं आहे. तर हे आफ्टर डिफेक्ट आपण काय करणार आहोत, अप्लाय करणार आहोत. त्यानंतर स्टेप्स फॉर करेक्टिव्ह मेंटेनन्स. तर करेक्टिव्ह मेंटेनन्स करताना आपल्याला कुठल्या कुठल्या स्टेप्स ह्या फॉलो कराव्या लागतील त्या आपण काय केल्या इथं मेन्शन केलेल्या आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे फाइंडिंग द डिफेक्ट्स और डिटोरिएशन. तर जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये कुठले कुठले डिफेक्ट्स आहेत किंवा कुठले कुठले डॅमेजेस आहेत हे आपण फाइंड आउट करतो. आफ्टर दॅट डिटरमाइन द कॉजेस ऑफ दॅट डिफेक्ट्स. म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला एक डिफेक्ट सापडला की क्रॅक्स, तर त्या स्ट्रक्चर मध्ये क्रॅक्स गेलेले आहेत. तर ते क्रॅक्स त्या स्ट्रक्चर मध्ये किंवा त्या कंपोनंट मध्ये कशामुळे गेलेले आहेत हे आपल्याला काय करायचंय, कॉज हे हुडकून काढायचंय. मग त्याच्यामध्ये क्रॅक्स जे आहेत ड्यू टू टेन्साइल स्ट्रेसेस असतील, ड्यू टू शियर स्ट्रेसेस असतील, और ड्यू टू सेटलमेंट ऑफ फाउंडेशन असेल, तर असे डिफरंट जे काही कॉजेस आहेत हे कॉजेस आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये पाहायचेच आहेत. का लक्षात? तर हे कॉजेस आपण काय करणार आहोत, डिटरमाइन करणार आहोत. त्यानंतर कॉजेस डिटरमाइन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, इव्हॅल्युएटिंग द स्ट्रेंथ ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कॉज सापडला, एखादा डिफेक्ट आपल्याला त्या स्ट्रक्चर मध्ये सापडलेला असेल, तर त्या डिफेक्टमुळे किंवा त्या कॉजमुळे आपल्या स्ट्रक्चर ची स्ट्रेंथ किंवा आपले जे काही कंपोनंट आहेत त्या कंपोनंटच्या स्ट्रेंथ वरती त्याचा काय इफेक्ट झालाय हे आपण काय करणार आहोत, इव्हॅल्युएट करणार आहोत बाय युझिंग एनडीटी, यूपीव्हीसी अशा डिफरंट काही
टेस्ट आहेत त्या डिफरंट टेस्ट ही आपण सेकंड चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर त्या टेस्टच्या सहाय्यानं आपण जी काही स्ट्रेंथ आहे स्ट्रक्चरची किंवा कंपोनंटची ती कितीने कमी झालेली आहे किंवा किती झालेली आहे हे आपण काय करणार आहोत डिटरमाइन करणार. आणि या तिन्ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत सिलेक्ट अँड इम्प्लिमेंट रिपेअर प्रोसिजर. तर त्याच्यावरती जी काही रिपेअर प्रोसिजर आहे किंवा टेक्निक आहे ती टेक्निक आपण काय करणार आहोत अप्लाय करणार. तर त्या टेक्निक्स कुठल्या कुठल्या आहेत जसे काल आपण इम्पॉर्टंट टर्म्स पाहिलेल्या होत्या त्यामध्ये रिस्ट्रेनिंग असेल रिहॅबिलिटेशन असेल रिस्टोरेशन असेल. तर अशा डिफरंट ज्या काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निक पैकी कुठली टेक्निक आपल्या त्या डिफेक्टला अप्लाय असेल ती आपण काय करणार आहोत इम्प्लिमेंट करणार आहोत. तर हे झालं तुमची करेक्टिव्ह मेंटेनन्स प्रोसिजर और टेक्निक. तर प्रिव्हेंटिव्ह आणि करेक्टिव्ह. तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला कळणार नाही की स्ट्रक्चर हे पुढे चालून कशामध्ये फेल होणार आहे हा लक्षात. त्याच्यामुळे आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये एकदम ऍक्युरेट और करेक्ट टेक्निक ही आपण त्याच्यावरती अप्लाय करू शकत नाही. पण करेक्टिव्ह मेंटेनन्स मध्ये आपण डिफेक्ट कॉजेस ऑफ डिफेक्ट अँड इव्हॅल्युएटिंग ऑफ स्ट्रेंथ ऑफ स्ट्रक्चर या सर्व गोष्टी फाइंड आउट केल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती कुठली टेक्निक अप्लाय करता येईल किंवा इम्प्लिमेंट करता येईल हे आपल्याला समजणार आहे. त्यामुळे आपण करेक्टिव्ह मेंटेनन्स हे काय करणार आहोत एकदम प्रॉपरली त्याच्यावरती अप्लाय करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड टाइप routine maintenance. So what is mean by routine maintenance? It is the post construction activity to prevent initial decay and prevent damages. Routine maintenance. Hello. तर हे रूटीन मेंटेनन्स हे केव्हा स्टार्ट होणार आहे तर रूटीन मेंटेनन्स हे तुमचं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर तुमचं काय होणार आहे हे रूटीन मेंटेनन्स हे स्टार्ट होणार आहे. तर पोस्ट कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ही आहे तुमची रूटीन मेंटेनन्सची. तर ही ऍक्टिव्हिटी आपण कशामुळे पार पाडणार आहोत टू प्रिव्हेंट द इनिशियल डिके अँड प्रिव्हेंट द डॅमेजेस. तर जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मधले डॅमेजेस जे आहेत इनिशियली येणारे तर इनिशियली येणारे जे डॅमेजेस आहेत ते डॅमेजेस कमी करण्यासाठी आपण रूटीन मेंटेनन्स काय करणार आहोत हे इथं देणार आहोत. याचं बेस्ट एक्झाम्पल परत आपण स्टील स्ट्रक्चर घेणार आहोत. तर स्टील स्ट्रक्चरला जर तुम्ही रुटीनली पेंटिंग वर्क हे ठेवला नाही तर त्याच्यावरती काय होणार आहे करोजनचं जे काही डॅमेज आहे ते करोजनचं डॅमेज त्याच्यावरती अफेक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे त्याला आपण काय करणार आहोत रुटीनली पिरियॉडिकली त्याला आपण काय करणार आहोत पेंटिंगचे जे काही मेंटेनन्स वर्क आहेत ते मेंटेनन्स वर्क आपण तिथं देणार आहोत. फॉर एक्झाम्पल एखादा ब्रिज आहे बोल्टिंग कनेक्शनचा तर त्याच्यामध्ये रुटीन मेंटेनन्स तुमचं काय असणार आहे तर जे काही बोल्टिंग आहे किंवा नट बोल्ट्स आहेत हे नट बोल्टची फिक्सिंग ही प्रॉपर आहे का नाही हे आपण काय करणार आहोत त्या रुटीन मेंटेनन्स मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर इट इन्क्लुड्स व्हाईट वॉशिंग पॅच रिपेअर टू प्लास्टर रिप्लेसमेंट ऑफ फिक्चर्स अँड फास्टनिंग्स etc. तर रुटीन मेंटेनन्स मध्ये आपण काय करतो जनरली व्हाईट वॉशिंग करतो. त्यानंतर पॅच रिपेअर टू प्लास्टर जर एखादा प्लास्टरचा एखादा पॅच ड्यू टू लॅक ऑफ प्रॉपर मिक्सिंग जर एखादं प्लास्टरिंग निघालेलं असेल तर ते प्लास्टरिंग आपण काय करतो रिपेअर करतो. किंवा प्लंबिंग असेल इलेक्ट्रिसिटी असेल किंवा डोअर फिटिंग असेल तर ह्याच्यामध्ये ज्या काही फिक्स्चर्स अँड फास्टनिंग्स आहेत हे जर फिक्स्चर्स अँड फास्टनिंग्स जर खराब झाले तर आपण ते काय करणार आहोत रिप्लेस करणार आहोत. तर या वर्कला किंवा मेंटेनन्स वर्कला आपण काय म्हणणार रुटीन मेंटेनन्स म्हणणार आहोत. हा लक्षात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण रुटीन मेंटेनन्स मध्ये काय करणार आहोत कव्हर करणार आहोत. आणि लास्ट आहे व्हाईल डिझायनिंग लाईफ ऑफ मेंबर इट इज अज्युम्ड विथ नॉर्मल मेंटेनन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरची किंवा मेंबरची लाईफ डिझाईन करता तर ती लाईफ डिझाईन करताना रुटीन मेंटेनन्स
हा तुमचा इम्पॉर्टंट रोल काय करणार आहे, प्ले करणार आहे. परत बेस्ट एक्झाम्पल आपण घेऊ स्ट्रक्चरच्या बाबतीत, स्टील स्ट्रक्चर. जर तुम्ही स्टील स्ट्रक्चरला डिझाईन करताना तुम्हाला पेंटिंग, पिरियॉडिकली पेंटिंग केव्हा केव्हा त्याच्यावरती अप्लाय करायची आहे हे जर तुम्ही मेन्शन केलेलं नसेल तर ते स्ट्रक्चर तुमचं त्या लाईफसाठी हे तुम्हाला सर्व्हिस देणार नाही. जर तुम्ही त्याला रुटीन आणि डेली बेसिसवरती जर पेंटिंग केलात किंवा मेंटेनन्स केलात तर ज्या लाईफसाठी तुम्ही ते स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे तेवढ्या लाईफ स्पॅनसाठी ते काय होणार आहे, तुमचं सर्व्हिस देणार आहे. त्यामुळं डिझायनिंग करताना मेंटेनन्सचा विचार करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर जसे जसे डिफरंट, फॉर एक्झाम्पल मेसनरी असेल, कॉन्क्रीट असेल, फक्त स्टीलच्या बाबतीत नसणार आहे. प्रत्येक कंपोनंटसाठी किंवा प्रत्येक टाईपसाठी जे काही रुटीन मेंटेनन्स आहेत ते रुटीन मेंटेनन्स तुम्हाला तिथं काय करायचे, कंपाईल करायचे किंवा तिथं अप्लाय करायचे. फक्त स्टील स्ट्रक्चरलाच आपण रुटीन मेंटेनन्स हे अप्लिकेबल असेल असं नाही. मेसनरी स्ट्रक्चरलाही ते अप्लिकेबल असणार आहे आणि त्यानंतर कॉन्क्रीट स्ट्रक्चरलाही ते ऍप्लिकेबल असणार आहे. तर अशा पद्धतीनं जे काही डिफरंट रुटीन टेक्निक्स आहेत किंवा मेंटेनन्स आहे हे रुटीन मेंटेनन्स आपण काय करणार तिथं अप्लाय करणार आहोत. तर हे झालं तुमचं रुटीन मेंटेनन्सच्या बाबतीत. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेशल मेंटेनन्स. It is done under special condition and requires heavy clearance performance to repair heavy damages. तर स्पेशल मेंटेनन्स हे आपण कधी अप्लिकेबल करणार आहोत तर स्पेशल कंडिशन मध्ये. अँड इट रिक्वायर्स हेवी क्लिअरन्स टू परफॉर्म रिपेअर हेवी डॅमेजेस. तर हेवी क्लिअरन्स म्हणजे काय, तर या कामासाठी तुम्हाला जास्त स्पेस हा रिक्वायर्ड आहे किंवा जास्त दिवस तुम्हाला लागणार आहे ड्यू टू दॅट स्पेशल मेंटेनन्स. तर ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल याचं बेस्ट एक्झाम्पल आहे वॉटरप्रूफिंग. तर जे काही टेरेस आहेत किंवा जो काही स्लॅब आहे त्या स्लॅबला किंवा त्या टेरेसला जर लिकेजेस असतील, वॉटर लिकेजेस, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वॉटर प्रूफिंगची जी काही प्रोसिजर आहे तर हा वॉटर प्रूफिंगचा जो काही मेंटेनन्स वर्क आहे हा मेंटेनन्स वर्क काय येणार आहे, स्पेशल मेंटेनन्स मध्ये येणार आहे. म्हणजे आपण हा ऑल स्ट्रक्चरला अप्लाय करणार आहोत का, तर ऑल स्ट्रक्चरला तो आपण अप्लाय करत नाही. फॉर एक्झाम्पल एखादा स्विमिंग टँक आहे तर या स्विमिंग टँक मध्ये आपण काय करणार आहोत, ही वॉटर प्रूफिंगची टेक्निक ही कंपल्सरी त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, अप्लाय करणार आहोत. ड्यू टू लिकेजेस त्या स्विमिंग टँक मध्ये किंवा जे काही वॉटर टँक आहे त्या वॉटर टँक मधनं वॉटर तुमचं काय होऊ नये, लिकेज होऊ नये. त्यामुळे आपण अशा स्ट्रक्चरला ही वॉटर प्रूफिंगची टेक्निक ही आपण कंपल्सरी अप्लाय करतो. पण रेसिडेन्शियल बिल्डिंग जर घेतल्या तर या रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये ही प्रोसेस आपण कंपल्सरी किंवा रुटीन मेंटेनन्स मध्ये ठेवत नाही. जे स्लॅब लिकेजेस देणार आहेत त्याच स्लॅबवरती आपण ही वॉटर प्रूफिंगची टेक्निक काय करतो, अप्लाय करतो. मग त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्सच्या टेक्निक आहेत फॉर वॉटर प्रूफिंग. त्यानंतर रिस्ट्रेंथिंग ऑफ कंपोनंट्स ऑर बिल्डिंग. तर एखाद्या स्ट्रक्चरला तुम्हाला रिस्ट्रेंथ द्यायची असेल तर तेही तुमचं काय असणार आहे, स्पेशल मेंटेनन्स मध्ये काय होणार आहे, ते मेंटेनन्स हे येणार आहे. त्यानंतर लास्ट आहे एनी स्पेशल रिपेअर वर्क टू बी डन इन द स्ट्रक्चर इज टू बी certified by